अरे नशीब आहे रे, तू आमच्या सोबत फिरायला येतोय. गवटाने चॅनल सबस्क्राईब करा, ते करा ते करा. हो, पुढे बघा साहेब. आयुष्यात गाड्या दिल्याच नाहीच पाहिजे. बघा 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 हे आम्ही चाललोय फिरायला आणि कॅमेरामॅन आमचा प्रशांत सुमित चौधरी उर्फ माझ्या मागे बसले आमचे चॉकलेट बॉय नीलू भाई अंबानी ह्यांना तुम्ही ओळखतात. आणि आजचा प्लॅन एवढा किचकट झालेला आहे ना की काय सांगू तुम्हाला, ते पूर्ण ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला. इतका लॉचन लफडा झालाय काय सांगायचं. तर गाईच आता भेटूया पुढे. फिरायचं तरी मला बळच बळत घेऊन चाललेले आहे ते सगळे. अरे नशीब आहे रे, तू आमच्या सोबत फिरायला येतोय. नशीब लागते नशीब. आजारी होतो मी, यांनी मला उचलून आणले घरातून. त्यांनी मला घरातून उचलून आणले. काय तुम्हाला माहिती का, आम्ही याला कुळकुळा नाश्ता चारलाय. तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय भांडारा डोंगराच्या पायथ्याशी आणि आता ही लागली आम्हाला कमान. तसं जायचं. ही नवीन कमान झालेली, आता ही जुनी कमान बघा ही. आणि मित्रांनो मी खूप दिवसानंतर आलो इकडं. तर रोड बघा कसले क्वालिटी झालेले आहेत. आधी लय खराब होते, आता खूप क्वालिटी झालेली आहेत रोड बीट सगळं. तर आता पुढे जाऊन बघूयात. पुढे आमचं बाळू भाई परशान भाई चलताय. परशा कसं वाटतं इकडे आल्या होता? एकच नंबर. लय दिवसांनंतर आलं भाऊ इकडे मी. लय म्हणजे एक टाइम होता मी डेली यायचो इकडे. डेली इथे येऊन बसायचं पायऱ्यावर. आमचा आज नवीन ड्रायव्हर गाडी चालवतोय बाळू भाई उर्फ बाळू कृष्ण चव्हाण. डायरेक्ट कसला सिरियस टोन मध्ये गाडी चालवतो मित्रांनो. बघा तुमच्यामध्ये आहे का असं कोणतरी? भाई फुल रायडर, फुल रायडर फुल हवाय भाई. रायडर आता बघूयात मित्रांनो याची माझ्या जागेवर टर्न आहे. तो मित्रांनो पळवले त्याने अवकाळ्या करून. बाळा पाय काय टेकवले मित्रांनो, तुमच्यात आहेत का असे नमुने? इंडिकेटर फुल देऊन बघा. आणि मित्रांनो जरा तुम्हाला तर मित्रांनो हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, कसला भारी आहे. आणि कसलं असं इथं आल्यावर असं वाटतं पुन्हा घरी जायलाच नको. तर आम्ही जस्ट एंट्री केली. आता पुढं तर खूप मजा करणार आहोत, ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसलच. तर आता बघूयात पुढं. आता वर जायचंय अजून. आणि ते बघा ते कुठं थांबलं. मित्रांनो मंदिराला जाण्यासाठी सुविधा इतकी झाली आहे की हा रोड बघूनच कळतंय की किती हे झालेले डेव्हलपमेंट झालेलं आहे इथं. हा आधी असा रोड होता की इथनं टू व्हीलर म्हटलं की जीव असं डोक्यात घेऊन चालावं लागायचं, कारण की सगळी माती होते. गाड्या खूप स्लिप व्हायच्या. आता तुम्ही बघू शकता सध्याला ते रोड कसला भारी झालेला आहे. आणि फोर व्हीलर म्हणा, आता सध्या वर टोकाला डायरेक्ट पीएमपी जाते, म्हणजे बस जाते. आमचा हा नवीन ड्रायव्हर डायरेक्ट टर्नला पाय टेकवतोय. हो ड्रायव्हर इतके कडे घ्यायचे का असं हालत नाही. ड्रायव्हर कमी नाही, समोरून घ्या. एका कोपऱ्यात गेला डायरेक्ट बघा तेव्हा. इथं म्हणजे रविवार शनिवार असं असलं की पर्यटक खूप येतात, कारण की एक निवांत स्थान आहे. असं संत तुकाराम महाराजांचं हे स्थान होतं, जे तिथं उपासना करायला बसायचे, इथं यायचे. तर इथं खूप पर्यटक येतात. आणि इथलं डेव्हलपमेंट बघून तर असं मी खरंच सांगतो खूप दिवसानंतर आलोय मी. नाहीतर आधी मी डेली यायचो. हे रोड बघून हे बघून एकदम असं भारी वाटतंय की राव खरंच काहीतरी भारी झालंय. आणि आमचा हा ड्रायव्हर कसला सिरियस चालवतोय उर्फ बाळू भाई. ड्रायव्हर आता नवीनच बसवलाय. पडल्याशिवाय शिकत नसतं. हा, पडल्याशिवाय शिकत नसतं. एकदाच पडला होता आईला दोघ करे राव. ये मित्रांनो हा माहितीये का, गावाकडं याने काय केलं तर सीन असा झालता की टर्नला त्याला म्हणजे नवीन गाडी शिकवतो. गाडी खूप स्पीड मध्ये होती. पप्पा त्याचे वडील त्यांना घेऊन पडलेला सोबत. इतका खतरनाक ड्रायव्हर होता. त्याच्या पप्पाला पण गाडी येत नाही ना. अरे बा पडल्याशिवाय शिकत नसतं, बरोबर पडली. म्हणजे म्हणायचं ए तो दात खातोय, तुला लय हाणणार नाही आता बघ तो. तर मित्रांनो मंदिराचं काम बघू शकता तुम्ही, खूप भारी. आणि म्हणजे असं पहिलं ठिकाण बघतोय मी जिथे की इतकं रस्ते बिस्ते सगळं क्वालिटी आहे. म्हणजे इतकं सुविधा उपलब्ध केली, पार्किंगची सोय आहे. आणि मंदिराचं काम पण चालू आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की मंदिराचं काम पण खूप जोरात चालू आहे. तर आता आपण जाऊयात मध्ये, दर्शन घेऊयात. आता आधी तर गाडी पार्किंगला लावूयात कुठं तरी. तर मित्रांनो आता आम्ही गाड्या पार्क केल्या
आणि आता निघालोय मंदिराकडं. इथली सोयी सुविधा बघून तर असं भारी वाटतंय की जसं आज संडे म्हणून गर्दी पण खूप जास्त आहे. तर प्रशांत काय म्हणतो? काय नाही, यायचं नव्हतं पण बरं सांगलं, आता बरं वाटतंय. बरं वाटतंय का आता? आता बरं वाटतंय. सकाळपर्यंत आजारी होता, आता बरं वाटतंय त्याला. व्ह्यू जाताना दाखवू आपण. मित्रांनो हे बघा मंदिराचं आर्किटेक्चर. तर हे आता काम चालू आहे ते असं होणार आहे म्हणजे. मंदिराचं डिझाईन तर खूप भारी आहे आणि हा मंदिरात जाण्याचा प्रवेशद्वार आहे साईडला. आता आपण जाऊयात मंदिरात. मागं पुढे बघू शकता ते म्हणजे मंदिराचं काम पण चालू आहे. हे जुनं मंदिर आहे आणि इकडे बघा तुम्ही नवीन मंदिराचं काम चालू आहे. आपण लय मोठं केलं मंदिरले क्वालिटी होणार पण माहिती मंदिरले क्वालिटी क्वालिटीने भारी खूप मोठा कोटीचा प्रोजेक्ट आहे ना. किती प्रोजेक्ट आहे मोठा? फायनली आम्ही मित्रांनो लाईनीत लागलोय आता. बाळू काय होतंय? हा कॅमेरा नाही का? अंबानी काकाची फुल रेंज आहे मला. अलाउड आहे सगळं, काही विषय नाही. अंबानी तर उलटा हात येते माझा. तर मित्रांनो माझे फोटो काढण्यात मनाई होती, त्यामुळे आम्ही काही फोटो काढलेले नाहीत. आणि आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. ब्लॉगर अजून काही मित्रांनो मंदिर येते ना संत तुकाराम महाराजांचं यायचं. काय तुमचं हे कोण आहे रे तुम्हाला? काय सांगा काय तुमचं मित्रांनो तुम्हाला काहीतरी दाखवतो मी. या माझ्या मागे या. तू पुढे पुढे नको, तुला मागे थांब. अरे जा रे. मित्रांनो तुम्हाला काहीतरी दाखवतो, एकदा थांबा. तर मित्रांनो तुम्ही हा व्ह्यू बघू शकतात. कसलं भारी. आणि मित्रांनो आम्ही एवढ्या उंचावर आहे आणि इथं असं नाही की ऊन लागतंय, ऊन इतकं आहे पण इथं गार वारे चालू आहेत सुसाट्याचे. म्हणजे एकदम असं गार लागतंय. एवढ्या उन्हात उभा असून पण इथं गार लागतंय म्हटल्यावर बघा. आणि मागं नवीन मंदिराचं काम चालू आहे. तर दर्शन घेतलंय मित्रांनो आणि आता आम्ही निघालो इथं मंदिरात बघायला आता वरचं कसं येते. आणि ही आमची ऑन गँग, त्यांना तर ओळखतात तुम्ही. मित्रांनो वडाचं झाड असते तुम्हाला कुठं जुन नाही रे. बाळू खाली वळण आहेत, काय करणार तू आता? सध्या भीतीचं वातावरण आहे. सध्या भीतीचं वातावरण चाललंय. पहिले घेतलं खाली गाडी घेऊन गेली. बाळू टेन्शन नको घेऊ, मी हाय तो सोबतीला. तू गाडी गेली की मी तर पुढे येतोच. गेले तर सगळे जाऊ. आता सगळे तू नाही येणार, तुला फोटो काढायचेत का? डॅमला काढून जा डॅमला. तू नाही येणार, तू आगावेले. आम्हाला जा म्हणजे मग तू येणार नाही. निला म्हण तुम्ही जाऊन या, मी येतो मागणं. तुमच्या मागत तुम्ही हा पुढे गेले तर सगळे जाऊ. खोटं बोलू नको तू. खोटं बोलत नाही तुम्ही. ए ते खोटं बोलत नाही, अजिबात नाही बोलत. बाळू आपलं शोरूम कधी टाकायचंय? तो खोटं बोलत नाही, खरं पण सांगत नाही. असा विषय आहे ना. माझी जाते. तर काहीच बाळूचं तुम्ही एकदा निलू भाई चेहरा दाखव, चेहरा दाखव. बाळू भाईचा चेहरा दाखव. भाई काहीच बघू शकतात तो किती सिरियस झालेला इथं. त्याच्या मनात भीतीचं वातावरण आहे. काय होईल काय होईल. बाळू तू टेन्शन नको घेऊ. बाळू तू टेन्शन नको घेऊ. रस्ता लय क्वालिटी आहे. त्यांनी माउंटेन ड्यू त्यांनी माउंटेन ड्यू प्यालेली आहे. माउंटेन ड्यू डर की तर काय आगे तिथे आता त्याने आता घेतली माउंटेन ड्यू. त्याने आता पूर्ण क्लच दाबून धरलेला आहे. ब्रेक सोड. क्लच आप ना बाबा तू. बाळू इथं confuse झाला. काय करू? बाळू जागेवर टर्न. जागा टर्न मारतो बघ तो बाळू. जमते ना त्याला. ए बाई आता त्याला पर्सन बाई गायडन्स करतोय.
आता बघूयात आता काय होतंय पुढं. जाऊन द्या हळूहळू. बाळूबाई गेली. बाळू शिकलेला आहे. बाळू शिकला. नाही. देशाची प्रगती झाली. मित्रांनो, आता प्रगती होणार फिक्स मध्ये डायरेक्ट. आता देशाची प्रगती झाली. प्रगतीची बी प्रगती होणार आणि बाळूची पण प्रगती होणार. टाके बोलती गोडे परा. आमचे हातपाय उलटी वरती करणार आता तो. बाळू लय बारीक पण आहे. बाळू गेला बाळू. मारलं बाळूने गाडी घेतली. आता लय भारी बाळू. आता माझ्या येणार आहे बाळूची. मग तुला ते ह्याला लाव की काय म्हणतात आपलं स्टिकला. बाळू आठवण आता एकदम भारी आहे आणि लय बारीक आहे. बघूयात आता बाळू काय करतोय. बाळू 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 बाळू. अरे तू बाळूला गाडी चालवायला शिकतो का? पण आज प्रशांत आज काय पण म्हणा बाळू आज लय चॉकलेट दिसतोय. कंपनी वेअर हाऊस गप्पो. पक्ष आज काय म्हण बाळ तेवढं नटून का आलाय. त्याला वाटलं गोंधळ डोंगर एखादी सापडा एकदा. त्याला का नटून आला बाळ आज. नटून एवढा का आलाय. काढू का? हा? काढ. चल हिंड बरं उघड आहे. मार जाऊ दे बाळू बाळू बाळू. काढ काढ काढ. लगेच माझ्याकडून जेवण. मी पण जेवण सर वाढायला. चल बाळू भाई मी 2 दिवस कंटिन्यू हॉटेलला जेवायला डायरेक्ट. काय कपडे घालून नाही तर कुठं जायचं आता? पुढे तिकडे बाळू 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 बाळू. बाबा बॅग येत ना माझल्या